अहो मुंबईमध्ये पोलिसांना आणि महानगरपालिकेला काय माहित नाही असं कधी झालंय? कुठली वस्ती अशी आहे की जिकडे बांगलादेशी नाहीयेत? एका पोलिसाला माहित नाही, एका महानगरपालिकेला माहित नाही. आय कार्ड तपासू, आधार कार्ड तपासू, हे तपासू, तिकडचे काय दलाल माहित नाहीत? हे काय उत्तर देतात इकडे? हा काय आंतरराष्ट्रीय विषय आहे का की गोलमेज टेबलावरती देऊन तो सोडवायचा आहे? अरे लोकल पोलिसाला सांगितलं तर 15 दिवसात साफ करून टाकतील. 15 दिवस पण नाही लागणार. आज सगळे धंदे जे आहेत, जसं तुम्ही सांगितलं बांधकाम व्यवसायामध्ये आज ते लोक आहेत, आज जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ते लोक आहेत, आज फुलांचं मुंबईमध्ये डेकोरेशन चालते त्याच्यामध्ये ते लोक आहेत, मच्छी ते लोक विकतायत, आज फेरीवाले ते लोक आहेत. हे काय पोलिसांना माहित नाही? हे महानगरपालिकेला माहित नाही? राज्य कोणाचं पण असू देत, या यंत्रणा तर त्याच आहेत ना. अरे त्यांना माझ्या बरोबर पाठवा, मी असे 2000 लोक शोधून देतो एका दिवसात. पोलीस स्टेशनचे रेट सांगू काय मी? प्रत्येक माणसाच्या पाठी दलाल किती पैसे देतो ते महानगरपालिकेचे रेट सांगू काय मी? आणि हे जर झालं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्हाला बांगलादेशींना मुंबईमध्ये ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांचं दरपत्रक आम्हाला जाहीर करावं लागेल. आणि म्हणून माझी सरकारकडे विनंती आहे, पण सरकारने देखील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.